आता माझ्यासमोर इतके उन्मादपूर्ण वागू नकोस. तू माझी बायको आहेस. मला तुला प्रत्येक पडद्यामागे पाहायचे आहे. चल, लवकर तुझे कपडे काढ. मला तुझे नग्न शरीर पाहायचे आहे. महेशचे शब्द ऐकून मी थरथर कापले. माझे हातपाय थंड पडत होते. मी आधीच खूप लाजळू होते. मी नेहमीच फुलपक कपडे घालून राहणारी मुलगी होती. माझी बहीण गेल्यावर मला माझ्या मेहुण्याशी लग्नाच्या पवित्र बंधनात बांधण्यात आले. मी 16 वर्षांची तरुणी होते. महेश माझा मेहुणा होता. मला त्याच्यासमोर खूप लाज वाटली. मला माहीत नाही की तो कोणत्या मागील जन्मासाठी माझा बदला घेऊ इच्छित होता. तो मला सर्व प्रकारे त्रास देऊ इच्छित होता. मी माझ्या जागेवरून हलूही शकत नव्हते. पण जेव्हा तो पुढे आला आणि मला त्याच्या हातात घेतले, तेव्हा मी थरथर कापू लागले. मी एक नाजूक मुलगी होती. मी नुकतीच त्याच्या दाराशी पाऊल ठेवले होते. पण त्याने मला त्याच्यावर ओढले. त्याने माझ्या शरीरावरील सर्व पडदे काढून टाकले आणि मला बेडवर कपड्यांशिवाय पडून इतक्या वेदना होत होत्या की मी उठूही शकत नव्हते. माझ्या संवेदनशील भागात वेदना होत होत्या. मी रात्रभर महेशची वासना सहन केली. आता मला इतक्या वेदना होत होत्या की माझे संपूर्ण शरीर वेदनेने दुखत होते. मी माझे धाडस गमावले होते. डोळे बंद करून मी स्वतःला सावरले आणि उठले. स्वतःभोवती चादर गुंडाळली. मी बाल्कनीकडे पाहिले आणि महेश थंडीत शर्टलेस उभा असलेला दिसला. मला त्याचा तिरस्कार वाटू लागला. तो माणूस ज्याने मला इतक्या वेदना दिल्या होत्या. मी आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेले तेव्हा मी शॉवरच्या खाली उभी राहिले. गरम पाणी माझ्या शरीरावर पडताच वेदनेच्या तुकड्या माझ्या शरीरातून बाहेर पडत होत्या. बराच वेळ आंघोळ केल्यानंतर मी माझे ओले केस धरून बाहेर पडले होते. तेव्हा महेश खोलीत आला. माझे ओले केस पाहून त्याने विचारले, तुला आत्ता आंघोळ करण्याची हिंमत कशी झाली? मला न विचारता तू आंघोळ कशी करू शकतेस? तू मला विचारलेस का? माझ्या भावना अजून थंड झालेल्या नाहीत. मला फक्त तुझे शरीर अनुभवायचे आहे. मला तुझ्या आत राहायचे आहे आणि मग मला तुझ्या शरीराशी खेळायचे आहे. तू आधीच आंघोळ करून बसले आहेस. चल, हे कपडे काढ. मला तुझे शरीर माझ्या डोळ्यात कैद करायचे आहे. त्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. आता माझे हातपायही थरथर कापू लागले होते. महेशचा रात्रभरचा क्रूरपणा पुन्हा एकदा माझ्या डोळ्यांसमोर आला आणि त्याच्या त्या शब्दांमुळे माझे हृदय भीतीने जोरजोरात धडधडू लागले. तेवढ्यात तो माझ्या जवळ आला आणि माझा स्कार्फ काढला. मी लगेच रडू लागली. काल रात्रीपासून मी तुमचा क्रूरपणा सहन करत आहे. मला आता खूप वेदना होत आहेत. मी पुन्हा त्या वेदना सहन करू शकणार नाही. तुमचा क्रूरपणा पुन्हा सहन करण्याची माझी हिंमत नाही. तुम्ही मला रात्रभर दीर्घ श्वास घेऊ दिला नाही आणि आता तुमचे हृदय पुन्हा अस्वस्थ आहे. तुम्ही माझ्या शरीराशी खेळत आहात. पहा, मला खूप वेदना होत आहेत आणि रात्रभर झोप न लागल्याने माझे डोके दुखत आहे. तर कृपया मला आराम करू द्या. मला आता झोपायचे आहे. त्याने रात्रभर माझी मान खूप जोरात चावली होती, जिथे मला अजूनही खूप वेदना होत होत्या. तू तुझ्या बहिणीची जागा घेण्यासाठी इथे आली आहेस. तू मला सांत्वन द्यावे. मी अजून समाधानी नाही. माझ्या भावना अजून थंड झालेल्या नाहीत. जर तू त्या थंड केल्या नाहीत तर कोण करेल? महेश त्याच्या पायाखाली सिगरेट चिरडून आणि पुन्हा माझ्यावर झुकून इतका क्रूर झाला होता की त्याने माझ्या नाजूक शरीराच्या प्रत्येक भागाला क्रूरपणे चावले आणि जखमी केले. महेश, प्लीज. मी क्वचितच बोलू शकले. मी वेदनेने रडत होते. हे काही नाहीये माझ्या प्रिये. इतके दुःख सहन करण्याची गरज नाही. तुला हे रोज सहन करावे लागेल. सवय करून घे. माझ्यासमोर इतके नाजूक राहण्याचा प्रयत्न करू नकोस. मला नाजूक मुली अजिबात आवडत नाहीत. मला तुझे असे दुःख सहन करायला अजिबात आवडत नाही. तू मला पूर्ण आधार द्यावा अशी माझी इच्छा आहे. जेव्हा जेव्हा मी तुझ्या जवळ जातो तेव्हा तूही माझ्यासाठी वेड व्हावे आणि जेव्हा मी तुला स्पर्श करतो तेव्हा तूही वेड व्हावे. माझ्या प्रेमात बुडण्याचा प्रयत्न कर. मी त्याच्या बोलण्याने कंटाळले होते आणि तो मला शक्य तितक्या सर्व प्रकारे त्रास देऊ इच्छित होता, कारण तो माझ्या बहिणीचा बदला घेऊ इच्छित होता.
यावेळी जेव्हा तो पुन्हा माझ्यावर झुकला तेव्हा त्याची क्रूरता पूर्वीपेक्षाही वाढली होती. यावेळी मला ते अजिबात सहन होत नव्हते. रात्र जसजशी वाढत गेली तसतशी अंधारात त्याची क्रूरता वाढत गेली. आज दुसरा दिवस होता. खिडकीतूनही एक मंद प्रकाश येत होता, पण त्याची क्रूरता वाढतच गेली. तो माझ्यापासून दूर जायलाही तयार नव्हता. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि उशी ओली करत होते. आता मला वेदना सहन होत नव्हत्या. माझे संपूर्ण शरीर वेदनेने थरथर कापत होते. मी मनातच विचार करू लागले, काश माझी बहीण मेली नसती. तिच्याऐवजी मी महेशची बायको बनून इथे आले नसते. त्याचं वेडं आणि हैवानपण सहन करावं लागलं नसतं. सगळ्यांना माहीत होतं तो कसा माणूस आहे, पण माझ्या आईवडिलांनी समाजातली लाज टाळण्यासाठी माझं त्याच्याशी लग्न लावून दिलं. मला अजिबात कल्पना नव्हती की लग्नाच्या पहिल्याच रात्री इतका त्रास सहन करावा लागेल. सकाळचे 8 वाजले होते. खोलीत हलकीशी उजेड पसरली होती. त्याचा तापलेला ज्वाला शांत झाल्यावर त्याने मला स्वतःपासून दूर ढकललं आणि म्हणाला, जा, आता जाऊन आंघोळ कर. पण आतापासून माझी परवानगी घेतल्याशिवाय कधीही आंघोळ करू नकोस. असं म्हणत तो झोपायला पडला. मला तर हलायलाही शक्ती उरली नव्हती. अंगाचे सगळे अवयव दुखत होते. प्रत्येक श्वास वेदनांनी भरला होता. माझ्या डोळ्यातून अश्रू गळत होते. मी कसेबसे उठले, आंघोळ केली आणि परत आले. थोडासा आराम करण्यासाठी त्याच्या दुसऱ्या बाजूला झोपायला गेलेच होते, तेवढ्यात तो पुन्हा माझ्या जवळ आला. तो म्हणाला, माझं मनच होत नाही तुझ्यापासून दूर जायला. तुझं हे सुंदर नाजूक शरीर एका रात्रीतच मला इतकं वेड करून गेलंय की आता तर एक क्षणही तुझ्याशिवाय राहवत नाही. तुझ्या मिठीत राहून मला शांती मिळते. तो अर्धवट झोपेत असतानाही अशा गोष्टी बोलत होता. ही तर फक्त सुरुवात होती. या जबरदस्तीच्या नात्यात मला अजून किती त्रास भोगावा लागणार होता, कोण जाणे. मी इतक्या वेदनेत होते की क्षणभरही डोळा लागला नाही. साधारण 10 वाजता मी पुन्हा आंघोळ करून बाहेर आले आणि थेट स्वयंपाकघरात गेले. माझी सासू तिथे उभी नाश्ता बनवत होती. तिची नजर माझ्यावर पडताच ती हसत म्हणाली, बाळा, मी किती वेळेपासून तुझी वाट पाहते. महेश कुठे आहे? अजून झोपलाय का? मी फक्त मान हलवली आणि शांत राहिले. ती म्हणाली, बरं, चल, तू आधी नाश्ता करून घे. मी त्याला उठवते. नको नको आई, तुम्ही राहू द्या, मीच नाश्ता घेऊन जाते आणि तिथेच बसून त्याच्यासोबत नाश्ता करते. मी असं म्हणताच आईची नजर माझ्या मानेकडे गेली, जिथे असंख्य चाव्यांचे व्रण उमटलेले होते. त्या व्रणांकडे पाहून आईचं मन पिळवटून गेलं. त्याच्या क्रौर्याचं प्रतिबिंब माझ्या मानेवर स्पष्ट दिसत होतं. आईच्या नजरेत करुणा होती. जणू त्या मनात विचार करत होत्या, किमान त्याने हिच्यावर तरी दया दाखवावी. आईने धीर गोळा करून मला खुर्चीवर बसवलं आणि म्हणाल्या, नीती बाळा, माझं एक बोलणं ऐक. तू थोडा संयम धरायला हवा. तुला माहीतच आहे महेश आधीपासून किती जखमी आहे. फक्त घराण्याची आबरू राखण्यासाठी त्याने तुझ्याशी लग्न मान्य केलं. त्याच्या मनातील जखम अजूनही ताजी आहे, म्हणून तुला विचारपूर्वक वागावं लागेल. त्याला जपून हाताळावं लागेल. बाळा, हे सगळं तुझ्या बहिणीमुळे झालंय. तिच्या केलेल्या घावांचा बदला तो तुझ्याकडून घेतोय. पण तू हिंमत धर. प्रेमाने त्याच्या मनाचे घाव भरायचा प्रयत्न कर. तुला त्याचं मन जिंकायचं आहे. तुझ्या बहिणीच्या केलेल्या गोष्टीनंतर त्याला स्त्रीजातीचा द्वेष वाटायला लागला आहे. पण वेळ जसजसा जाईल तसतसा तो बदलेल. तो तुझ्याशी प्रेमाने वागू लागेल. तू त्याच्या प्रेमाची पात्र आहेस. फक्त थोडी हिंमत ठेव. मग पहा, तुझं आयुष्य सावरून जाईल बाळा. फक्त त्याच्या जुलमावर गप्प राहावं लागेल. असं म्हणत आईने माझ्या साडीला व्यवस्थित करून माझ्या मानेवरील व्रण लपवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्याचं राक्षसी रूप कुणाला दिसू नये. एक क्षणभर माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. माझं हृदय दुःखाने भरून आलं. मी आईच्या मिठीत शिरले.
आणि हंबरडा फोडला. आई, मी हे अजिबात सहन करू शकत नाही. महेशच्या हैवानपणाने माझं अंग मोडलंय. एका रात्रीत त्यांनी माझी अशी अवस्था केलीये की मी दररोज हा त्रास कसा सहन करू? मी हे सगळं नाही पेलू शकत. मी तर मरून जाईन. त्याने माझ्यावर थोडं तरी दया दाखवली नाही. तो फक्त माझ्या शरीरावर आपलं राक्षसीपण उतरवत होता. माहीत नाही एका रात्रीत किती वेळा त्याने माझ्यावर. आई, मी हे सहन करू शकत नाही. त्याच्या आत इतका क्रूरपणा भरला आहे की जर त्याने आपली वासना नाही काढली तर माझा जीव जाईल. आई, मला वाचवा. शेवटी माझ्या बहिणीने असं काय केलं होतं की त्याच्या मनात एवढं विष साचलं आहे? तुझ्या बहिणीने जे केलं ते कुणाला सांगण्यासारखं नाही. महेश खूप शिकलेला, समजूतदार मुलगा होता. तो परदेशातून शिक्षण घेऊन आला होता, पण त्याने कधी स्वतःसाठी मुलगी निवडली नाही. त्याचं म्हणणं होतं, आई, मी कितीही शिकलेलो असलो तरी या बाबतीत मला अनुभव नाही, म्हणून तुम्हीच माझ्यासाठी योग्य मुलगी पहा. मी माझ्या मुलावर जीव ओवाळून टाकत होते. आजकालच्या मुलांप्रमाणे तो शिक्षणाच्या ठिकाणी कुणा मुलीवर भाळला नाही. त्याचं लक्ष नेहमी भविष्याकडे असायचं. लग्नाचं सगळं ठरवणं त्याने माझ्यावर सोडलं. मला पण अशी एक चांगली मुलगी हवी होती, जी माझ्या मुलाचं आयुष्य घडवेल, त्याला प्रेम देईल. मग मी शोधायला सुरुवात केली. तुझी बहीण राही त्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होती. आमच्या शेजारच्या अंकलांनी तिचं नातं सुचवलं. आम्ही तिला पाहायला गेलो. ती खूप सुंदर होती. आम्हाला फार आवडली. पण आम्हाला हे माहीत नव्हतं की ती आधीपासूनच कुणावर तरी प्रेम करते. आमच्याकडे पैशांची कमतरता नव्हती, म्हणून तुझ्या आईवडिलांनीही लगेच होकार दिला. मी महेशला तुझ्या बहिणीचा फोटो दाखवला. त्यालाही ती खूप आवडली. पण आम्हाला हे माहीत नव्हतं की तिच्या मनात दुसऱ्याचं प्रेम दडलंय. आणि राहीनेही कुणालाच सांगितलं नव्हतं की ती सुरेंद्र नावाच्या मुलावर प्रेम करते. एका महिन्यात साखरपुडा झाला आणि दुसऱ्या महिन्यात लग्नाची तारीख ठरली. अशा प्रकारे राही आमच्या घराची सून बनली. राही बोलण्यात वागण्यात खूप छान होती. तिने येताच घर सांभाळायला सुरुवात केली. महेशलाही ती आवडत होती, पण तो त्याच्या बिझनेसच्या कामामुळे बहुतेक वेळा घराबाहेरच असायचा. त्याचाच ती फायदा घेत होती. आम्ही तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. तिला कुठेही येण्या जाण्याची मुभा होती. तिच्यावर कोणतीच बंधने नव्हती. तिचं कॉलेजचं शेवटचं वर्ष चालू होतं. महेशने तिला शिकण्याचीही परवानगी दिली. ती कॉलेजला जायची आणि त्या सुरेंद्र नावाच्या मुलाला भेटत राहायची, पण आम्हाला या गोष्टीचा अजिबात पत्ता नव्हता. अशाच रीतीने महेश आणि राहीच्या लग्नाला 10 महिने झाले होते. तिने कधीच हे दाखवलं नव्हतं की तिला महेश आवडत नाही, पण ती सुरेंद्रसोबत खूप पुढे गेली होती. त्यांच्या दोघात शारीरिक संबंधही झाले होते. महेशला नेहमी आपल्या जवळच्या लोकांना सरप्राईज द्यायची सवय होती. त्याने ठरवलं की आज आपल्या बायकोला कॉलेजमध्ये जाऊन सरप्राईज देऊ आणि मग तिला घेऊन थेट घरी परत येऊ. पण त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्याची बायको त्याच्या पाठीमागे किती मोठा घात करत होती. जेव्हा तो कॉलेजमध्ये पोहोचला तेव्हा कळलं की राही कॉलेजमधूनच सुरेंद्र नावाच्या एका मुलासोबत रेस्टॉरंटमध्ये गेली आहे आणि ती रोजच तिथे जाते. कॉलेजमधल्या इतर मुलींनी त्या रेस्टॉरंटचं ठिकाण सांगितलं आणि महेश थेट तिथे पोहोचला. तिथं ते दोघं एकमेकांच्या सहवासात डुबलेले होते. राही म्हणत होती, माझ्या नवऱ्याने कधीच माझी ओढ भागवली नाही. त्याला तर त्याच्या बिझनेसशिवाय वेळच नसतो. रात्री घरी येतो, थोडंफार प्रेमाने बोलतो आणि कधीकधी आपलं प्रेम माझ्यावर ओततो, पण त्यानं माझं मन कधीच भरत नाही. आपल्या दोघांनाही लग्नाचं ओझं नाही, कारण तूही लग्न केलेलं आणि मीही. आपण असंच आयुष्यभर या मैत्रीत समाधान शोधत राहू. तुझी बायको तुझ्या घराची, आईवडिलांची, भावंडांची काळजी घेते आणि तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू माझ्याकडे येऊन तुझी तहान भागवू शकतोस.
तुझ्यात ती मर्दानगी आहे जी माझ्या आतल्या पोकळीला भरते. मला शांतता मिळते. तू मला कधी विसरू नकोस. हे ऐकताच महेशच्या डोक्यावर आकाश कोसळलं. त्याने जवळची खुर्ची उचलून सुरेंद्रच्या डोक्यावर आपटली. पण त्याने आपल्या पत्नीला हातही लावला नाही. फक्त संतापाने म्हणाला, चल घरी चल. तेवढ्यात रेस्टॉरंटमधले लोक धावून आले आणि सुरेंद्रला वाचवलं. महेश राहीला घेऊन घरी पोहोचला. त्याच्या डोळ्यात संताप धगधगत होता. त्याने तिथल्या रेस्टॉरंटमध्ये दोघांचा आवाज आणि संवाद रेकॉर्ड करून व्हिडिओ तयार केला आणि तो तुझ्या आईवडिलांना पाठवला. तो व्हिडिओ पाहून तेही लाजेने जमिनीत गडप झाले. त्यांच्यात महेशचा सामना करण्याची हिंमत उरली नव्हती. तुझ्या वडिलांनी तेव्हाच म्हटलं, काहीही झालं तरी ती आमच्या घरात परत येऊ नये. गरज वाटली तर तिला संपवून टाक. मी माझी दुसरी मुलगीसुद्धा तुला देईन. तिथूनच तुझ्या कहाणीची सुरुवात झाली. त्यानंतर महेशनं आमच्याशी काही बोललं नाही, पण माझ्यावर राग धरला. तो म्हणाला, तुम्ही लग्नाआधी मुलीचा स्वभाव तरी जाणून घेतला असता की ती कोणाला तरी आवडते का. मला त्याच्या मनातील वेदना समजल्या. मी तुझ्या आईकडे तक्रार केली. ती म्हणाली, देवाची शपथ, राहीने आम्हाला कधीच सांगितलं नव्हतं की तिला कोणी आवडतं. जर सांगितलं असतं तर आम्ही तिचं लग्न त्याच्याशीच लावलं असतं. तुझ्या आईवडिलांनी म्हणलं, आता जे काही झालं ते तुमच्या घराची आणि आमच्या घराची अब्रू आहे. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. त्यानंतर राहीचं घराबाहेर जाणं बंद झालं. महेशनं आपला सगळा व्यवसाय मॅनेजरच्या हवाली केला आणि स्वतः घरी बसला. दिवस रात्र तो तिच्यावर आपलं प्रेम, आपला राग, आपली वेदना ओतत राहिला. सकाळ कधी संध्याकाळ होत असे, रात्र कधी उजाडत असे, तिला काहीच कळत नसे. जेव्हा ती स्वयंपाकघरात यायची तेव्हा तिचा चेहरा, मान आणि सगळं अंग कपड्यांनी झाकलेलं असायचं. एके दिवशी मी तिला मागून पाहिलं. तिच्या मानेवर अनेक व्रण होते. तिचे ओठ फाटलेले होते, पण त्यांच्या खोलीतून कधीच आवाज यायचा नाही, ना भांडणाचा ना बोलचालीचा. महेशनं कधीही राहीवर ओरडून सुद्धा बोललेलं नव्हतं. या घटनेनंतर 2 महिने गेले आणि तिची तब्येत खूपच बिघडली. महेशनं घरातच नर्स बोलावली आणि तिचं तपासणं करून घेतलं. तपासणीत समजलं की ती 4 महिन्यांची गरोदर आहे आणि तिची प्रकृती सतत खराब राहते. मग महेशने तिचे सर्व टेस्ट केले. गर्भावस्थेची पण तपासणी झाली. त्यातून हे उघड झालं की तिच्या पोटात वाढणारा मुलगा महेशचा नसून सुरेंद्रचा आहे. हे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्याने पहिल्यांदा राहीवर हात उगारला. तो म्हणाला, तू मला घटस्फोट दे आणि सुरेंद्रसोबत राहा, कारण मी या मुलाला माझं नाव देऊ शकत नाही. तेव्हा राही पहिल्यांदा फुटून रडली आणि आपली चूक मान्य करून क्षमा मागू लागली. तिने सांगितले की ती सुरेंद्रवर नवी इयत्तेपासून प्रेम करते, पण त्याच्यावर त्याच्या आईवडिलांचा दबाव होता. त्याला गावाला जावं लागलं आणि तिथेच त्याच्या आईवडिलांच्या पसंतीने त्याचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तो शहरात आला आणि राहीला सगळं सांगितलं, पण राहीनं सुरेंद्रला सोडलं नाही. त्याचं नातं तसंच सुरू राहिलं. त्याचं लग्न होऊन 1 वर्ष गेलं आणि मग राहीचंही लग्न झालं. दोघेही आपापल्या जोडीदारांपासून लपून एकमेकांना भेटत आणि शारीरिक संबंध ठेवत राहिले. त्यांना वाटत होतं की ते असंच आयुष्यभर हे नातं गुपचूप जगतील. पण तिचा हा खेळ संपला होता. ती गरोदर राहिली. तिची तब्येत खालावत गेली आणि ती मानसिक ताणाखाली राहू लागली. महेशचा तिच्यावरचा राग वाढला आणि तो जितक्या प्रमाणात क्रौर्य दाखवू शकत होता तितकं दाखवत होता. त्यानं तिला इतकंही सांगितलं होतं की तू हे घर सोडून जाऊ शकतेस, पण ती कुठे जाणार होती. एका दिवशी राहीनं महेशपासून लपून सुरेंद्रला फोन केला आणि सांगितलं, माझ्या पोटातलं मूल तुझं आहे. तेव्हा त्यानं स्पष्ट नकार दिला आणि म्हणाला, मी त्या मुलाला स्वीकारणार नाही.
माझे स्वतःचे 3 मुलं आहेत. तू ते मूल पाडून टाक आणि आपलं आयुष्य सुखात जग. सगळं प्रकरण तसंच संपेल, ना माझं ना तुझ्या नवऱ्याचं. त्या दिवशी राहीला आपल्या चुका किती मोठ्या होत्या हे प्रकर्षाने जाणवलं. तिच्या पोटातलं मूल कोणाचंच नाव मिळवू शकत नव्हतं आणि ती त्या मुलाला गमावू इच्छित नव्हती. तिचा ताण दिवसेंदिवस वाढत गेला आणि त्या ताणानं एक दिवस तिचा जीव घेतला. तिला पोटात तीव्र वेदना झाल्या आणि त्या वेदनांमुळेच तिचा मृत्यू झाला. राहीच्या मृत्यूनंतर तुझ्या आईवडिलांनी समाजाच्या लाजेखातर तुझं लग्न महेशसोबत लावून दिलं, कारण ते प्रचंड अपराधी आणि लज्जित झाले होते. तिच्या विश्वासघातानं महेशला इतका वेडसर आणि कठोर बनवलं की आता तो कुणावरही विश्वास ठेवत नाही. तो आतून पूर्णपणे तुटून गेलाय. त्याच्या आईने जे सांगितले ते ऐकून मला खूप वाईट वाटले. राहीच्या चुकीची शिक्षा मला भोगावी लागत होती. आमच्या लग्नाचे स्वागत समारंभ खूप भव्य होते. स्वागत समारंभानंतर आई आणि बाबा मला घ्यायला आले. मी महेशपासून मुक्त होणार याचा मला खूप आनंद झाला. माझा गैरसमज काही मिनिटच टिकला. त्याने स्पष्टपणे नकार दिला होता. तो म्हणाला की तो मला पाठवणार नाही. आई आणि बाबाही शांतपणे परतले. त्यांचा त्यांच्या जावयावर खूप विश्वास होता, पण मी कोणताही गुन्हा न करता या सापड्यात अडकले होते आणि महेश माझ्या बहीण राहीचा बदला घेत होता. मी नुकतीच 10वी उत्तीर्ण झाले होते आणि यापूर्वी कधीही मुलाशी बोलले नव्हते. महेशचे व्यक्तिमत्व खूप चांगले होते. कोणीही त्याच्याशी लग्न करण्यास नकार देऊ शकत नव्हते. पण मला त्याचा प्रत्येक अत्याचार सहन करावा लागला. स्वागत समारंभाच्या दिवशी मी तयारी करत असताना स्वागत समारंभ संपला. माझे आईवडीलही घरी गेले. त्या रात्री मी माझ्या खोलीत गेली. तेव्हा त्या जड लेहेंग्यात माझा श्वास गुदमरत होता. मी तो काढला. तेवढ्यात तो आत आला आणि माझ्याकडे रागाने पाहत म्हणाला, तुला तो लेहंगा कोणी काढायला सांगितला? जा, तो घाल. मला काम पूर्ण होईपर्यंत तुला बघायचे आहे. तू तो काढणार नाहीस. रडत रडत मी लेहंगा परत घालू लागले. झीप मागच्या बाजूला होती. मी तो झीप लावू शकले नाही. मी आरशासमोर उभी राहून अयशस्वी प्रयत्न केला. मग महेश माझ्या मागे उभा राहिला. काही वेळाने त्याची क्रूरता पुन्हा सुरू झाली, पण मी काहीही करू शकली नाही, कारण मला दुसऱ्याच्या गुन्ह्याची शिक्षा होत होती. मी 2 महिने ते सहन केले. 2 महिन्यांनंतर माझी तब्येत अचानक बिघडली. डॉक्टरांनी तपासणी केली तेव्हा मी गरोदर होते. जेव्हा त्याला हे कळले तेव्हा तो खूप आनंदी झाला आणि त्याने त्याच्या सर्व क्रूरतेबद्दल माफी मागितली. मी त्याला माफ केले, कारण मलाही मुलं खूप आवडते. त्याच्या आगमनाने तो पूर्णपणे बदलला. तो माझ्यावर विश्वास ठेवू लागला होता आणि राहीला विसरला होता. त्याने केलेल्या प्रत्येक चुकीची त्याने माफी मागितली. मी त्यालाही माफ केले. महेश खूप चांगला माणूस होता. त्याने कधीही त्याच्या पत्नीशिवाय इतर कोणाकडे पाहिले नव्हते. मी त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू शकत होते, कारण माझी बहीण राहीने त्याचा विश्वासघात केला होता. त्या धक्क्यामुळे तो माझ्याशी असे वागत होता. त्याने मला दीदीबद्दल सांगितले. मला दीदीचा खूप रागही आला. त्याने मला त्याच्या पहिल्या लग्नाच्या रात्रीबद्दल सांगितले. दीदीला कुमारीसारखा रक्तस्राव झालेला नव्हता, पण त्याला दीदीवर संशय आला नव्हता. त्याला हे फक्त तेव्हाच कळले जेव्हा त्याने माझ्यासोबत त्याची पहिली रात्र घालवली आणि माझा पलंग रक्ताने माखलेला होता. त्या रात्री त्याने माझ्यात बरेच बदल पाहिले होते, पण तरीही राहीच्या विश्वासघातामुळे तो मला अशा क्रूरतेचा सामना करावा करवत होता. पण तरीही राहीच्या विश्वासघातामुळे तो मला अशा क्रूरतेचा सामना करवत होता. तो मला म्हणाला की जेव्हा जेव्हा तो त्याच्या कामातून मोकळा असायचा तेव्हा तो राहीसोबत वेळ घालवायचा. तिच्यामध्ये काहीतरी खास होतं. ती मला रात्रभर वेड लावायची. ती पहिल्या रात्रीही लाजली नाही आणि माझ्यासोबत ती उघडपणे एन्जॉय करायची.
महेश देखील पहिल्यांदाच त्याची पहिली रात्र साजरी करत होता, म्हणून त्याला त्याची पूर्ण जाणीव नव्हती. तो तिला समजू शकला नाही आणि जेव्हा राहीने त्याला फसवले तेव्हा तो वेडा झाला. पण माझ्यासोबत जे काही घडलं ते दीदीमुळेच घडलं आणि ती पूर्णपणे दीदीची चूक होती. तो आणि मी आता खूप आनंदी आहोत आणि तो माझ्यावर खूप विश्वास ठेवतो. मीही त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवते. मला सांगा, जर तुम्ही माझ्या जागी असतास तर काय केलं असतंस? मी त्याच्या मुलाला जन्म दिला. महेश आता माझ्यावर खूप प्रेम करतो, सगळं जग विसरून. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.